चांगला दर मिळेल या आशेने अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केली, मात्र टोमॅटोला मिळणारा दर बघता झालेला खर्चही निघेना। त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी आता सरकारकडे मोठ्या अपेक्षेने बघतायत। पाहुयात या संदर्भातील हा रिपोर्ट। शेतकऱ्यांच्या पदरात पुन्हा लाल चिखल। दर नसल्यानं टोमॅटो शेतातच कुजला। खर्चही निघेना, टोमॅटोची शेती परवडेना। या संपूर्ण रानात टोमॅटोची शेती बहरली आहे, पण हे टोमॅटो शेतातच कुजून चालले आहे। बीड तालुक्यातील मुळकवाडी येथील अशोक ढास यांच्या नशिबीही तोच लाल चिखल आलाय। 1 एकरवर टोमॅटो पिकवूनही भाव न मिळाल्यानं तो शेतातच सडतोय। बाजारातील टोमॅटोची आवक वाढल्यानं दरात मोठी घसरण झाली आहे, त्यामुळे केलेला खर्चही निघेनासा झालाय। टोमॅटो लागवड आणि नांगरणीसाठी 6,000 रुपयांचा खर्च आला। ठिबक आणि मल्चिंगसाठी 20,000चा खर्च आला। लाकडी बांबू, तार, सुतळीचा 25,000 रुपये खर्च झाला। औषधं आणि खते यासाठी 50,000 रुपये खर्च झाले। टोमॅटोची रोपं आणि लागवडीसाठी 20,000 रुपयांचा खर्च आला। टोमॅटो काढण्यासाठी 25,000 रुपयांचा खर्च आला। असा एकूण जवळपास 1.5 लाख रुपयांपर्यंतचा खर्च आलाय। त्यासोबतच घरातील कुटुंबानं केलेली मेहनतही त्यात पकडलेली नाहीये। त्यातच टोमॅटोचे कॅरेट 100 रुपयाला गेले तरी त्यासाठी 90 रुपये खर्च येतो। टमाटे आता सगळे लेकराच्या वरचे जपून आणलेत आणि फळ भरपूर आले, पण भाव नाही। भाव नसल्यामुळं ते तोडणं पण मुश्किल आहे। कॅरेट जात आहे 60 रुपयाला, आपलं 60 रुपयाला 100ला, आणि खर्च येतोय 90 रुपये। त्याच्यामुळं काय ते परवडत नाही। शेतकऱ्यांच्या इतर शेतीमालाला हमीभाव आहे, त्या पद्धतीनं भाजीपाल्याला देखील हमीभाव द्यावा अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केलेली आहे। सरकारने याला पीक विम्यामध्ये समेट केलं नाही। याला विम्यामध्ये समेट करायला पाहिजे। जसं भाजीपाल्याला तूर व सोयाबीन या पिकाला अनुदान देतात किंवा विमा देतात, पण ह्या फळ भाजीपाल्याला विमा समेट केला नाही त्यांनी। तर दुसरीकडे केलेला खर्च जर निघत नसेल तर तरुणांनी शेती करायची कशी असा प्रश्न विचारला जातोय। आमच्यासारख्या नवतरुणांनी नेमकी शेती करायची की शासकीय नोकऱ्या करायच्या, हा प्रश्न आमच्या पुढे सर्वात मोठा सध्याच्या काळामध्ये उद्भवत आहे। एकंदरीत आम्ही जर शेतीकडे वळायला जर गेलो तर आमच्या शेतीमालाला भाव मिळत नाहीये। भाव मिळत नसल्याने आमच्यावरती उपासमारीची वेळ येत आहे। या सर्व गोष्टींचा विचार जर केला तर शेतकऱ्यांवर मोठं आर्थिक संकटच कोसळलंय। टोमॅटो पिकाला हमीभाव तर नाहीच, मात्र तो योग्य दरानेही विकला जात नसल्यामुळं शेतकऱ्यांपुढे मोठं आव्हान निर्माण झालंय। त्यामुळे शासनानं योग्य ती पावलं उचलून टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना आधार द्यावा अशी मागणी आता होऊ लागलेली आहे। बीड जिल्ह्यात टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय। एकीकडे टोमॅटो पिकाला भाव नसल्यामुळं शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। लाखो रुपये खर्च करून देखील 1ही रुपयाचं उत्पादन येत नाही, त्यामुळे झालेला खर्च देखील त्याच्यातून निघत नाही। त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलाय। टोमॅटोचे 5 रुपये, 2 रुपये आणि 3 रुपये किलोने टोमॅटोचे भाव असल्यामुळं शेतकऱ्यांना पुढं मोठं आर्थिक संकटच निर्माण झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। हरित अस्तावरे, लोकशाही मराठी, बीड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।